शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 154 शाखा प्रमुख राजेश दौंडकर यांच्या माध्यमातून दिनांक 24 मार्च रोजी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरवेळीप्रमाणे आम्हाला पल्लवी ब्लड बँकने महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। पल्लवी ब्लड बँकने विभाग प्रमुख श्री प्रमोदजी शिंदे साहेब यांना सांगितले की साहेब हॉस्पिटलला व ब्लड बँकेत रक्त नाही, लोकांना खूप त्रास होत आहे, रक्त मिळत नाही, तर आम्हाला रक्त मिळवण्यासाठी सहकार्य करावे। आणि विभाग प्रमुख यांनी शाखा प्रमुख श्री राजेश दौंडकर यांना फोनद्वारे सांगितले की आपल्याला रक्तदान शिबिरांचे आयोजन करायचे। शाखा प्रमुख राजेश दौंडकर यांनी कोणताही विचार न करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले व खूप चांगला प्रतिसादही मिळाला। या रक्तदान शिबिराला चेंबूर विधानसभा संघटक श्री महेंद्र नागटे साहेब, उपविभाग प्रमुख श्री किरण लोहारजी, शाखा प्रमुख श्री सचिन भोसले, श्री मनोहर नायडू, शाखा समन्वयक श्री विकास भोसले, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक या शिबिराला बहुसंख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेहमी एक घोषमंत्र आहे, ते म्हणजे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण। आणि राजकारण तर आजपर्यंत करत आलेच नाही कोणी। आज उन्हामुळे जे उष्णतेचा जो पारा चढत आहे, या पारेमध्ये अनेकांना अनेक अडचणी आजारपणाला भेडसावत आहेत आणि या आजारपणामध्ये लोकांना रक्त मिळत नाही आहे। यासाठी आम्हाला रक्तदान हे काय पल्लवी फाउंडेशन यांनी आमचे विभाग प्रमुख, आदरणीय विभाग प्रमुख श्री प्रमोदजी शिंदे साहेब यांना सांगितले की आम्हाला रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे, तर आम्हाला रक्त पाहिजे, तर साहेब काही करा, आम्हाला शिवसेनेच्या वतीने काहीतरी रक्त मिळवून द्या। तर प्रमोद शिंदे साहेबांनी काही विचार न करता आमचे शाखा प्रमुख शाखा क्रमांक 154चे राजेश दौंडकर साहेब यांना सांगितले की लवकरात लवकर काही झालं तरी आपल्याला हॉस्पिटलला रक्त द्यायचं आहे, तर तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करा। आणि राजेश दौंडकर साहेब यांनी कुठचाही विचार न करता त्वरित त्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे विचार केला आणि आज दिनांक 24 मे रोजी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि या रक्तदान शिबिराला चांगल्यापैकी रक्तदाते येत आहेत आणि खरोखरच रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। शिवसेना आणि शिवसैनिक नेहमी लोकांच्या अडचणीला उभे राहतात, हे आज पुन्हा एकदा दिसून आले। यासाठी मी राजेश दौंडकर साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो। असेच कार्य करत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पाठीशी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आपणास कळवण्यात येते की शुक्रवार मला भीमराव राठोड यांचा फोन आला की रक्तदान नाही आहे आणि आदरणीय शिंदेसाहेबांनी सांगितलं आणि शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सूचनेनुसार लगेच शुक्रवारी सांगितल्यानंतर विभाग प्रमुखांनी लगेच आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना विकासजींनी जसं सांगितलं की 80% समाज आणि 20% राजकारण, ते देखील आम्ही करत नाही। आम्ही यांच्याकडे कोणीही येऊ, ही शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 154 आजपर्यंत सगळ्यांना रक्त देत आहे आणि याच्यापुढेही देत राहील। आमचे वर्षातून 2 रक्तदान शिबिर असतात, त्यात भरपूर रक्तदाते आम्हाला आमच्या शाखेवर प्रेम करतात आणि भरपूर रक्तदाते रक्तदान करून जातात। आजही तुम्ही बघितलं सकाळपासून रक्तदाते येत आहेत, कोणताही लोभ नसतो, कोणताही संकोच न ठेवता फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निसंकोचपणे ते मदत करत असतात आणि हे रक्त आज पल्लवी फाउंडेशनतर्फे देत आहेत आणि पल्लवी फाउंडेशन आम्हालाही रक्तासाठी कधी नाही बोलत नाही। भीमराव राठोड त्याच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना खरंच ती व्यक्ती अशी आहे की आमच्यातर्फे कोणी जरी तिकडे रक्त मागायला गेलं ते कधीच त्यांच्याकडून नाही नसतं। म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी जसं पण त्यांचा फोन आला, जेव्हाही त्यांना रक्ताची गरज लागली, ही शिवसेना शाखा क्रमांक 154 पल्लवी फाउंडेशनच्या मागे निसंकोचपणे त्यांच्या मागे उभी राहते आणि पल्लवी फाउंडेशनचं पण काम एक भाऊ कोरगावकर जे आमचे शिवसेनेचे उपनेते त्यांच्या नेतृत्वाखाली एक प्रामाणिकपणे आणि त्यांचाही कोणता म्हणजे त्यात हे नसतं की याला रक्त नका देऊ त्याला रक्त, तेही प्रामाणिकपणे पल्लवी फाउंडेशनचे ते अध्यक्ष असल्यामुळे तेही प्रामाणिकपणे त्यांना पल्लवी फाउंडेशन ही प्रामाणिकपणे चालवतात आणि भाऊ कोरगावकरांचे आशीर्वाद आमच्याकडे कायमस्वरूपी आमच्या मागे आहेतच। त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत पल्लवी फाउंडेशन आहे त्याच्यावर त्यांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा खंबीरपणे उभा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।